नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। सध्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पत्रकार असल्यामुळे की बांगलादेशमध्ये हिंदू जे पॉप्युलेशन आहे तिला अत्यंत क्रूरपणे असं तिचा व्यवहार केला जातो, विस्थापित झाल्यासारखीच आहे। त्यांचे गावनगाव उजाडले जातात आहे, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांचे घरं म्हणा किंवा मंदिरं म्हणा हे तोडण्यात येत आहे। आणि आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 1971 साली बांगलादेशची लोकसंख्या ही 23% होती, ती आता 9% झालेली आहे। आणि याच्यासाठीच म्हणून आपण की बांगलादेश मायनॉरिटीमध्ये हिंदू असलेले हिंदू मायनॉरिटी जी आहे बांगलादेशमध्ये तिचे राईट्स हे प्रिझर्व करण्यासाठी म्हणून आम्ही एक UN ला निवेदन दिलेलं आहे। आम्ही अपील केलेली आहे की त्यांच्या अगेन्स्ट जो व्हायलन्स होतोय, हिंसाचार होतोय तो तुमच्या माध्यमातून थांबवण्यात यावा। कारण IBCCR मध्ये त्यांनी ते जे साईन केलेलं आहे, बांगलादेशनी सही केलेली आहे त्याच्यावर की आमच्या देशामध्ये जे पण मायनॉरिटी असतील, मग हिंदू असो किंवा इतर मायनॉरिटी म्हणजे ज्यूज असो ख्रिश्चन असो, या सगळ्यांचे जे हक्क आहे मानवी हक्क यांचं उल्लंघन होणार नाही आणि त्याचा पूर्णपणे आम्ही त्यांचं संरक्षण करू असं एक सही केलेली आहे। तर निश्चितच ते UNच्या कायद्याखाली त्याची अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे। तर UNनी पण म्हणजे ह्युमन राईट कमिशनरला आम्ही हे पत्र लिहिलं आहे आणि ह्युमन राईट कमिशनरला हीच विनंती केली आहे की त्यांच्या सगळ्या गोष्टींचं संरक्षण राहावं, त्यांच्या धार्मिक हक्कांचं संरक्षण व्हावं, त्यांच्या जे रोजगार आहेत त्याचं संरक्षण व्हावं, त्यांची मालमत्तेचं संरक्षण व्हावं। कारण आता तिथे नासधूस खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे। तर यासाठी म्हणून आम्ही ती अपील केलेली आहे। तर आता बघूया की UN काय करतं, कारण फारसं जनरली असं होतं की जे मायनॉरिटीमध्ये असलेले इतर देशातले हिंदू आहेत त्यांच्यासाठी कधीही आवाज उठवला जात नाही। जो जातो तो फक्त देशात जे काय चालतं ते चालतं, परंतु आपल्या देशात जर का काही झालं तर परदेशातले अनेक NGO समोर येऊन काही ना काही आपल्याला ट्विटरवरनं म्हणा किंवा याच्यावरनं करत असतात। तर आपण पण आपल्याच धर्मियांच्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने विनायका फाउंडेशननी हे एक पाऊल उचललेलं आहे। म्हणून एक UN ला पत्र आपण दिलेलं आहे आणि असं काही व्हावं याच्यापासून काही प्रेरणा मिळून आपण UN वर प्रेशर इतर संघटनांनी आणावं म्हणून ही प्रेस कॉन्फ्रेंस घेण्याचा उद्देश। आपल्याला काही विचारायचं असल्यास आपण विचारा। तर देखिए, कोई भी साइन होती है वो सरकार करती है, कोई व्यक्ति नहीं करता है। तो जैसे अगर 5 साल में हर कायदा, जैसे अब अपने यहाँ का देश नहीं ट्रीटी पे साइन किया है तो बांग्लादेश ने ऐसा कभी बोला नहीं है ना कि हम विड्रॉ कर रहे हैं वो ट्रीटी से। उनको कुछ तो ऑफिशियल स्टेटमेंट देना पड़ेगा कि भाई ये ट्रीटी हमको नहीं लागू होंगी, या उसका जो भी कायदेशीर रहेगा वो ह्यूमन राइट्स हाई कमीशन में जाके वो बोल सकते हैं। तो अभी तक ऐसा कोई स्टेटमेंट तो नहीं आया है कि हमको लागू नहीं होती करके। कोई स्टेटमेंट नहीं दिया है, मतलब हमारे पढ़ने में नहीं आया, शायद आपको पत्रकार हो तो शायद पता हो, पर मेरे पढ़ने में या किसी हमारे संगठन में नहीं आया है। तो फिलहाल तो वो लागू है ऐसा हम समझ के चलते हैं। सर बघा, तो राजकीय प्रश्न आहे, आम्ही त्याविषयी काही बोलू शकत नाही, कारण तो 2 सरकारमध्ये किंवा त्या 2 प्रधानमंत्र्यांमध्ये काय बोलणं झालं किंवा कोणत्या अंतर्गत त्यांना राजाश्रय दिलाय। परंतु एक महिला या नात्याने एका महिला प्रधानमंत्री जिला निर्वासित केलेला आहे, तिला आश्रय दिलेला आहे, तर काही त्याच्याविषयी दुमत नसावं। त्यांनी जर का काही राजकीय परिणाम होणार असतील तर ते परराष्ट्र मंत्रालय बघू शकतं। हा सर, ती महिला स्वतः निर्वासित झालेली आहे ना, तिलाच निर्वासित केलेलं आहे त्यांनी। म्हणजे तिथे त्या देशातली आज परिस्थिती काय आहे तुम्ही बघा की एक म्हणजे प्रधानमंत्री जी सिटिंग होती आणि ती मेजॉरिटीमध्ये जिंकून आलेली होती, मॅडम शेख हसीना, त्यांनाच तिथे राजाश्रय मिळू शकलेला नाहीये आणि त्यांनाच तिथे निर्वासित होऊन बाहेरच्या देशाचा आश्रय घ्यावा लागलाय। आणि आपण तो पूर्णपणे दिला आहे की नाही, कारण त्या पण अजून बाहेर ठिकाणी शोधतात आहे। तर ज्या महिलेला अजून कुठेच काही मिळत नाहीये तर आपण आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे राजाश्रय तर देतोच। जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं।
लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।